नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया। तर सगळ्याला आवडेल अशी झटपट भाजी आज आपण बनवणार आहे। तर माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण चिकन रस्सा भाजी बनवण्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाकायचे। तर मीठ थोडंसं आपण जास्त टाकणार आहे। तर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायचे, अर्धा चमचा कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकायचे आणि पाव चमचा आपल्याला इथे हळद टाकायचे। आता ही मसाले हाताने आपल्याला छान असं चिकनला लावून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण चिकनला हे मसाले लावून घेतोय। आता इथे आपण गॅसवरती करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आणि लाल होईपर्यंत छान असा कांदा आपण तळून घेतला। आता हे कांदा छान तळून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचे। आता हे चिकन आपल्याला छान असं 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे। तर बघा आपण इथे चिकन छान असं परतून घेतलं। आता ह्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून ह्याला छान असं पाणी सुटेपर्यंत वाफवून घ्यायचे। तर बघू शकता आता इथे मी काही मसाले असे भाजून घेतलेले आहेत। तर थोडीशी फुटाण्याची डाळ घेतली, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली। इथे मी खडे मसाले घेतलेत, काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खडे मसाले घेऊ शकता। 1 चमचा खसखस घेतली, 1 चमचा धने घेतले। आता 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून मी भाजून घेतले। त्यानंतर सुकं खोबरेसुद्धा मी ते भाजून घेतले। आता इथे आपण चिकन बघूया। तर इथे छान आपलं चिकन छान असं वाफवून झाले आणि पाणीसुद्धा चिकनला सुटलेलं आहे। तर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही। तर आता ह्याला आपण झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। तर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्याच्या 2 अशा शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। तर जास्त वेळ आपल्याला चिकन शिजवायचं नाही, नाहीतर चिकन लगेच शिजलं जातं। आता ह्यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेतले त्यामध्येच आपण एक खडे मसाले छान असं बारीक ह्याची पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायचे। आता इथे आपल्या छान असं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर इथे बघू शकता आपलं चिकनसुद्धा शिजून तयार झालेलं आहे। आता आपण ह्याची भाजी बनवायला घेऊया। तर गॅसवरती मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले। त्यामध्ये आपण जे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे ते टाकून घेऊया। आता हे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट छान असं तेलामध्ये तळायचे आहे। त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। जर तुम्हाला थोडीशी आंबूसपणा भाजीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा टाकू शकता पेस्ट बनवून। आता हे मसाले आपल्याला छान असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपले छान इथे मसाले तळून झालेले आहेत। आता ह्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आता इथे मी 1 चमचा मोठा काळा मसाला टाकला, त्यानंतर मी 1 चमचा चिकन मसाला टाकला, 1 चमचा मीठ मसाला टाकला आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी धने पावडर टाकले। आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे। आता आपले मसाले छान शिजण्यासाठी ह्यामध्ये आपण अर्धा चमचा पाणी टाकून घेऊया। तर पाणी मी इथे गरम वापरलेलं आहे। तर तुम्ही शक्यतो भाजीला गरम पाणीच वापरायचे। गरम पाणी टाकल्याने भाजीची चव छान येते आणि भाजी आपली भाजीला तरीसुद्धा छान येते। तर बघा आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये ते चिकन आपल्याला ह्यामध्ये टाकून मसाल्यामध्ये छान हे चिकन मिक्स करून घ्यायचे। तर बघा इथे मी गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी आपल्याला आता ह्या चिकनमध्ये टाकून घ्यायचे। आता इथे मी 7 ते 8 माणसं जेवतील अशी एवढी भाजी बनवणार आहे। जर तुम्ही 4 माणसापुरतीच भाजी बनवत असाल तर तुम्ही ह्यामध्ये फुटाण्याची डाळीची पावडर टाकायची गरज नाही, कारण आपण जे वाटण बनवलेले आहे त्यामुळे सुद्धा भाजी आपली घट्ट आणि दाटसर होते। तर बघा मी ते 8 माणसं जेवतील एवढी अशी भाजी बनवत आहे।
फुटाण्याची पावडर टाकायची. तर ह्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, एकदम आपल्याला पावडर टाकायची नाही, अशी थोडी थोडी पावडर टाकून हे भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही आपण सगळी फुटाण्याची डाळ टाकून छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेतले. आता थोडीशी आपल्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी आपण 1 चमचा चिकन मसाला टाकून घेतला. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेतलो. आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून आता हे भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली झटपट भाजी बनवून तयार झालेली आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा आपण इथे झटपट भाजी बनवून तयार केली. तर जास्त वेळही नाही लागला, 10 ते 15 मिनटामध्ये हे भाजी बनवून तयार होते. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा.